आयुर्वेदामध्ये शरीराचं पोषण हे 7 धातूंमार्फत होत असतं. त्यातला पहिला धातू म्हणजे रसधातू. आता रसधातू म्हणजे काय? तर तुमचं जेवण पचल्यानंतर जो सगळ्यात पहिला आहार रस फॉर्म होतो म्हणजेच काय? युअर न्यूट्रिशनल ज्यूस किंवा फ्युएल ऑफ युअर बॉडी. ज्याप्रमाणे प्लांट्स हा सॉइलमधून वॉटर कलेक्ट करून त्याच्या प्रत्येक लीव्सपर्यंत छोट्या-छोट्या लीव्सपर्यंत पोहोचवतो, तसंच रसधातू हा हृदयापासून तर प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक टिश्यूपर्यंत न्यूट्रिशन पोहोचवण्याचं काम करत असतो. तर रसधातूचं लोकेशन बघितलंच आपण हृदय आणि दशधमन्या. नंतर याचे कार्य बघितले तर काय? तुष्टी, विणण आणि तर्पण. म्हणजेच काय तर जेवल्यावर लगेच जे तरतरीतपणा, टवटवीतपणा, उत्साह, चैतन्य, एनर्जी ती मिळते ती या रसधातूमुळे. आणि जर रसधातूची दुष्टी झाली तर मग काय होते? की टायर्डनेस, डिहायड्रेशन, एन्झायटी, मूड स्विंग्स, इमोशनल अनस्टेबिलिटी या सगळ्या गोष्टी तयार होतात. आणि त्यासोबतच मग शरीरात येणारी रुक्षता ती पण असते. आणि एक ताजा रसधातू तयार होण्यासाठी 24 तास इतका वेळ लागत असतो. त्यालाच म्हणतो आपण परिणमन काल. अशाच प्रकारे पुन्हा रसधातूची वृद्धी, क्षय आणि बाकी उरलेले रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्या धातूंना जाणून घेण्यासाठी आयुर्वेदिकला फॉलो करा.